हा जो काईन आहे हा कोण आहे? बायबल सेज द काईन जो होता ही वॉज द टिलर ऑफ द ग्राउंड अँड एबेल वॉज द शेपर्ड होता. ओके. सो आबेल जो होता तो काय करायचा? तो मेंढपाळ होता आणि काईन जो होता तो शेतकरी होता. तो जमीन नांगरायचा, शेतातून उत्पन्न यायचं, त्यावर त्याचा उदरनिर्वाह सगळ्या गोष्टी तो करायचा. सो तो शेतकरी होता, त्याला ते नॉलेज होतं. आणि आबेल जो होता तो मेंढपाळ होता. ओके. आणि असं होतं की हे दोघं जण काहीतरी आपलं प्रथम अर्पण किंवा आपलं जे उपज आलंय ते देवाकडे अर्पण म्हणून घेऊन जातात. त्यावेळेस परमेश्वर त्याचा भाऊ आबेल याच्या अर्पणाचा स्वीकार करतो आणि काईनाचं जे अर्पण आहे त्याचा स्वीकार करत नाही. आणि ह्याबद्दल परमेश्वर नाही का नंतर पाहतो, काईनाला पाहतो, परमेश्वर म्हणतो, काईन तुझा चेहरा का उतरलाय? तू असा संतापलेला काय? तू चिडचिड का करत आहेस? आणि परमेश्वर बरोबर त्याचा जो प्रॉब्लेम आहे, त्या ज्या गोष्टीवर रागवलाय तो पिन पॉइंट करून परमेश्वर त्याला म्हणतो, तू जर बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? याचा अर्थ काईन काहीतरी बरं करत नव्हता, काहीतरी राईट, काहीतरी योग्य, काहीतरी जे केलं पाहिजे ते तो करत नव्हता. म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो, तू जर बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? सो काहीनाकडून काहीतरी होत होतं की तो जे बरं करायला पाहिजे ते करत नव्हता आणि त्याच्या भावाने काहीतरी त्याच्यापेक्षा उत्तम केलं होतं. सो लॉर्ड एक्सेप्टेड व्हॉट द सॅक्रिफाईस ऑर व्हॉट द जे त्याचं जे उपज किंवा त्याचं जे अर्पण घेऊन आबेल आला होता त्याचा परमेश्वराने स्वीकार केला. परंतु काईनाने जे आणलं त्याचा स्वीकार केला नाही आणि काईनाला चिडचिड झाली, राग आला. इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट अस की माझ्याकडून काय चुकलंय, मी स्वतःला इम्प्रूव्ह करेल हे पाहण्याऐवजी काईनाने काय केलं माहिती का? तो चिडचिड करायला लागला, संतापला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस परमेश्वर येतो आणि परमेश्वर त्याला स्पष्ट सांगतो, तू बरं केलं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, पण तू बरं केलं नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. याचा अर्थ की पाप आपल्या आजूबाजूलाच आहे. पाप काय, परमेश्वर काय म्हणतो, दाराशी पाप टपूनच आहे. ओके. इट मीन्स की मी जर चूक करतेय, म्हणजे मी आता काईनाने काय केलं माहिती का? काईन ऑलरेडी संतापलाय, चिडलाय आणि नंतर पुढे जाऊन त्याच्या भावाचा खूनही करतो. ओके. पण हे सगळं केल्यानंतर तो पापी ठरत नाहीये. हे सगळं करायच्या आधी पाप कुठेतरी त्याच्या लाईफमध्ये एंट्री करायसाठी, कुठेतरी त्याला कमजोर पाडायसाठी, कुठेतरी त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी संधी शोधते. सो देर इज अ सिन, देर इज अ नेचर ऑफ सिन. यु नो, पाप असं आहे. मी खूप वर्षापूर्वी, आज ते देवाचे सेवक नाहीयेत, प्रभूकडे गेले, त्यांच्याकडून शिकलं होतं. ते शिकवत होते आम्हाला की लोक आज नाही का, जगातली लोक बघा पाप का करतात, चुका का करतात, मजा मारणं म्हणजे पबला जाणं, डिस्को ला जाणं, अल्कोहोल वगैरे, पार्टीज वगैरे, चुकीच्या गोष्टी करणे, हे का करतात? आणि आम्ही सगळेजण नाही का बसलो होतो, आम्ही सगळेजण विचार करतोय, काय सांगावं, सैतान त्यांना मोहात पाडतोय, हे ते. आम्ही एकदम नाही का रिलिजियस, राईचियस, बायबलने कारण शोधत होते. ते म्हणाले, नाही मला सहज सांगा, का पाप करतात? कारण पापामध्ये मजा आहे. पाप करायला मजा येते, वाईट वागायला मजा येते, कोणाला तरी चिडवायला मजा येते. ज्यावेळेस वाटतं तुम्ही नाही का काहीतरी चूक करताय, तुम्ही कुठेतरी नाही का वाईट गोष्टी करताय, तर ते करायला तुम्हाला मजा येते, म्हणून एखादी व्यक्ती पाप करते. सो देर इज प्लेजर इन सिन. सो ही वॉज टीचिंग अस की सैतानाने असं केलंय की ते करायला, चिडचिड करायला, रागवायला, हे करायला, कारण आपण स्वतःचा इगो, स्वतःला जे पाहिजे ते करत असतो, आपण सॅटिस्फाय करत असतो. सो हे जे दुसऱ्या जगाकडे आपले डोळे उघडलेत ना, त्या जगाने आपल्याला दाखवले की इट इज ओके, इट इज राईट. आज तुम्ही पहा, आज पापाला पाप म्हणून पाहिलं जात नाही. आज वेगवेगळे नाव आलेत पापाला, आज वेगवेगळ्या गोष्टी आल्यात. आज लोक व्यभिचार म्हणत नाही, आज लोक वासना म्हणत नाही, लोक म्हणतात नो इट्स लिव्ह इन रिलेशनशिप. इट इज इट इज लाईक आम्ही नाही का, आम्हाला आवडलं, आम्हाला पटलं, आम्ही केलं, आम्हाला नाही आवडलं, आम्ही निघून गेलो, मूव्ह ऑन झालो. सो आज पाप म्हणून बोललं नाही जात. आज वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे नाही का स्टँडर्ड नेम दिले गेलेले आहेत, नावं दिले गेली आहेत की हा, ही व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, ही व्यक्ती नाही का कोर्टशिप मध्ये, किंवा ही व्यक्ती जी आहे ना ती कोणासोबत वन नाईट स्टँड करते, किंवा ही व्यक्ती आहे ना ओके ते दारू नाही पित, कारण आजकाल दारू म्हणजे जी हातभट्टीची मिळते ती दारू, आम्ही नाही का विस्की किंवा आम्ही एकदम ब्रँडेड गोष्टी पितो आणि आम्ही चांगल्या ठिकाणी बसून पितो, आम्ही पिऊन कोणाला त्रास देत नाही, आम्ही काही करत नाही. सो आज ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या वाईट गोष्टींना नाही का एक चांगली नावं देण्यात आली आहेत आणि लोक म्हणतात येस इट इज ओके.
पण बायबल पापाला पापच म्हणतं. ओके. सो इकडे काहीन सोबत काहीतरी घडत होतं, की काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं, ते त्याने केलं नाही. भावाच्या करण्यामध्ये कुठेतरी तो कमी पडला आणि प्रभू त्याला काउन्सिल करतोय, सांगतोय, "अरे तू पण चांगलं कर." म्हणजे तू सी लॉर्ड इज नॉट सेइंग की तू चांगलं कर म्हणजे मी स्वीकारेल आणि मी खुश होईल. नो. परमेश्वर त्याला काय म्हणतोय माहितीये का? सी परमेश्वर इथे स्वतःसाठी नाही बोलत आहे, आपल्यासाठी बोलतोय. परमेश्वर म्हणतो, "तू बरं केलं तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय?" हालेलुया. तू चिडलायस, तू आज नाही का रागावलायस, संतापलायस, तुझं नाही का आज एकदम नाही का मनामध्ये एकदम राग आलाय, द्वेष आलाय, याचं कारण काय आहे? तू काहीतरी चांगलं करत नाहीये. बाहेरच्या गोष्टींवर नाहीये हे सगळं. तुझ्यामधून काहीतरी चुकतंय, तू कुठेतरी कमी पडतोय. जे राईट, जे योग्य ते करायला पाहिजे तू नाही करत आहे, म्हणून तू संतापलायस, म्हणून तुझी चिडचिड होतीये. तुला जर आनंदी राहायचंय तर तू पण चांगलं कर. पण आपल्याला हे पटत नाही. सो ही लिटरली डेस्पाइज द काउन्सिल ऑफ गॉड. आपला परमेश्वर, यहोवा परमेश्वर, यावे परमेश्वर त्याला जे सांगत होता ते त्याने स्वीकारलं नाही आणि परमेश्वराने त्याला बॉर्न केल्यानंतर परमेश्वराने सांगितले की पाप दाराशी टपू नये आणि त्या पापाचा रोग तुझवर आहे. पापाला पाहिजे की तुला घ्यावं, तुला ताब्यात घ्यावं आणि तुला त्यामध्ये पाडावं आणि तुला कंट्रोल करावं. सो पाप ना तुझ्यामध्ये कुठे ते दार उघडते आणि कुठे एंट्री करू हे शोधत आहे. कारण दाराशी टपून टपून बसलं म्हणजे संधी सापडली की लगेच हल्ला करायचा म्हणजे टपून बसणं. प्रभू म्हणतो की पाप सीन लाईज ॲट द डोर. पाप दाराशी टपून आहे आणि त्याचा रोग तुझवर आहे, परंतु मला पाहिजे की तू त्याला दाबात ठेव. कोणाला? पापाला. जर परमेश्वर म्हणतो काहीन तू त्याला दाबात ठेव, भलेही काहीन फेल झाला, बट याचा अर्थ असा होतो की आपण त्या पापावर, त्या गोष्टीवर आपण कंट्रोल करू शकतो, आपण त्याला दाबून ठेवू शकतो, आपण त्याच्यावर वर्चस्व करू शकतो. दॅट्स व्हाट गॉड इज सेइंग. परमेश्वर आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे आपली परीक्षा कधी पाहत नाही. सो आपण जे करू शकतो तेच परमेश्वराने करायला सांगितलं आहे. परंतु एवढं असून सुद्धा काहीनाने काय केलं? बायबल सांगतं मग काहीनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणं केलं आणि असे झाले की ते शेतात असता काहीनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालत जाऊन त्यास ठार केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय करायचे हे माहितीये, तुम्ही कुठे चुकलाय हे माहितीये. परमेश्वर त्याला दाखवतोय की काही तुझ्याकडून काहीतरी चुकतंय, तू चांगलं करत नाहीये, तू पण चांगलं कर, तू खुश राहशील. पण तुला कोणतरी नाही का कंट्रोल करायसाठी टपून बसलेला आहे, पण तू त्याला कंट्रोल कर. सगळं सांगून, सगळं बोलून, सगळं शिकवून झाल्यानंतर सुद्धा हा जातोय. कुठे त्याने मारलं माहिती? बायबल सांगतं मग ते शेतात असतात. शेतामध्ये कोण काम करायचं? काहीन करायचा. तो शेतकरी होता. याचा अर्थ काहीतरी झालं, त्याने काहीतरी करून आपल्या भावाला शेतात बोलवलंय, मनामध्ये वाईट योजना केलीये, तिकडे शेतात बोलवले, त्याच्याशी बोलतोय आणि नंतर एकटेपणामध्ये त्याला मारून टाकलं. हालेलुया. कॅन यू अंडरस्टँड की त्याने कशा प्रकारे योजना केली असेल? सो बायबल सांगतं की त्याने चालत जाऊन आपला भाऊ आबेल याजवर चालत जाऊन त्यास ठार केले. आणि मग परमेश्वराने ज्यावेळेस विचारलं काईनाला तुझा भाऊ कुठे? असं तसं, तो म्हणतो मला काय माहितीये, मी काय भावाचा राखवलदार आहे, राखणदार आहे, मला नाही माहिती. आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो तुझ्या भावाचं रक्त जमिनीतून माझ्याकडे ओरडत आहे, आरोळी मारत आहे. तुझ्यामुळे जमिनीला, ह्या भूमीला भावाचं रक्त प्राशन करावं लागलंय, म्हणून जमिनीचा शाप तुझ्यावर आलाय. आय एम टेलिंग यू, बागेमध्ये पाप झालं, अवज्ञा झाली, खूप मोठी गोष्ट घडली, तरीही परमेश्वराने मनुष्याला श्राप दिला नव्हता का? परमेश्वराने असं काही केलं नव्हतं. जमीन श्रापित झाली होती अवज्ञेमुळे. सैतानाला श्राप दिला होता, आदामाला नाही दिला, हव्वेला सुद्धा श्राप दिला नाही परमेश्वर. जे परमेश्वर म्हणतो ना की तू नाही का प्रसूती होताना तुला त्रास होईल, तुझा ओढा तुझ्या पतीकडे राहील, तो तुझ्यावर वर्चस्व गाजवेल. दिस इज नॉट कर्स. मी तुम्हाला ह्या गोष्टीवर शिकवेल की हा श्राप नाही. लोक आज नाही का हे सगळं श्राप म्हणून कन्सिडर. दिस इज नॉट कर्स. परमेश्वराने तिला उंचावले, परमेश्वराने तिला अधिकारात ठेवले, परमेश्वराने येणाऱ्या दिवसांसाठी तिचं महत्व दाखवलं. ऍक्च्युअली जे उत्पत्ती 3 मध्ये ज्यावेळेस परमेश्वर ईव किंवा त्या स्त्रीशी बोलतो, त्या नारीशी बोलतो त्यावेळेस, ओके, परंतु तो श्राप नाही. पण इथे काय होतंय? द फर्स्ट जनरेशन, आदम आणि हव्वा यांना जो मुलगा झालाय, पहिला मुलगा काईन आणि दुसरा मुलगा आबेल, यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय, वैर निर्माण झालाय, द्वेषभाव निर्माण झाला आहे, एकाचा खून करण्यात आला, एक खुनी आहे, एक मरण पावला आहे. आणि आता हा जो आहे ना तो काय करतोय माहितीये का? त्याच्यामुळे बायबल सांगतं तू आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला श्राप आहे. आता हा श्राप जो काईनाला लागला ना की जमीन तुला आपले सत्व देणार नाही, तू पृथ्वीवर भटकणारा परागंदा होशील, हा देवाने दिलेला नाहीये, जमीनचा श्राप त्या काईनावर आलाय. कारण
काईन कोण होता? शेतकरी होता. ती जमीन आपलं सत्व काईनाला देत होती. ती जमीन तिचं उत्पन्न काईनाला देत होती आणि त्याच जमिनीमध्ये त्या भावाचं निर्दोष रक्त सांडण्याद्वारे जे नाही व्हायचं ते झालं होतं. ती जमीन दूषित झाली होती. त्या जमिनीला ते रक्तप्राशन करावं लागलं होतं आणि आता त्याचा परिणाम असा झाला की जमीन ते सत्व देणार नाही. तो मशागत करणार, तो शेती करणार, जमीन नांगरणार, ती काटे कुसळे देणार. जमीन आता नाही का श्रापित झाली त्याच्यामुळे आणि जमीन आता त्याचं सत्व देईनाशी झाली. जमिनीचा श्राप कायनाला लागला आणि कायन परमेश्वराला म्हणतो, हे मला सहन होणार नाही, तू मला असं केलंय, तू मला तसं केलंय, मी आयुष्यभर आता भटकणारा होणार. आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो की ठीक आहे कायन, तुझा जर कोणी घात केला, तुझा जर कोणी नाश केला ना, तर त्याच्याकडून 7 पट सूड घेण्यात येईल. आणि त्याच्या पुढे 16वं वचन कोणीतरी वाचा, उत्पत्ती 4:16. जे ऍक्च्युअल ट्रान्सलेशन आहे त्यापासून. देन केन वेंट आउट फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड अँड ड्वेल्ट इन द लँड ऑफ नोद ऑन द ईस्ट ऑफ ईडन. हालेलुया. एदेनाच्या पूर्वीकडे जी जागा होती त्या नोद देशामध्ये तो वस्ती करून राहिला. आणि मराठीत लिहिलंय की तो परमेश्वराकडून निघाला. बायबल सांगतं की देन केन वेंट आउट फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. त्या कायनाने ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या त्याने देवाकडे जाऊन, देवाकडे माफी मागून, देवाकडे कृपा मागण्याऐवजी, देवाकडे दया मागण्याऐवजी त्याने काय केलं? ही लेफ्ट द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. आणि ही सगळ्यात मोठी चूक त्याने केली. का माहितीये? कारण तुम्हाला माहितीये तो तिकडे गेला, देन ही मॅरिड, त्याने तिकडे त्याला मुलगा झाला, त्याचं नाव त्याने एनोक ठेवला. मग एनोकला झाला आय थिंक यारेद वगैरे, महुजायेल, महुलालेल. मग त्याच्यानंतर झाला त्याला लामेकने 2 बायका केल्या, अदा आणि जिल्ला. अदाला झाला याबल आणि युबाल, जिल्लाला झाला तुबलकेन आणि एक मुलगी झाली. अशी त्याची वंशावळ, सगळं काय काय झालं ते दिलंय. तुम्हाला माहितीये ही अशी वंशावळ होती जी देवाच्या सानिध्यापासून वेगळी होती. देवाचं भय त्यांच्यामध्ये नव्हतं. हे खून करणारे, हे सूड घेणारे, हे स्वतःच्या अविचाराने चालणारी ही वंशावळ होती, जी सगळ्यात पहिले जे पृथ्वीवर माता पिता होते त्यांच्यापासून आली होती. हालेलुया. पापाचा परिणाम असा झाला की कॅन यू बिलीव्ह, सैतान आहे ना खूप एक्सपर्ट आहे. जोपर्यंत परिवार नाही ना तोपर्यंत तुम्हाला वाटतं ज्यावेळेस तुम्ही एकटा असता तुम्हाला वाटतं येस मी किती चांगला धावतोय, मी किती चांगली पळते, मी किती देवाची सेवा करते, मला हे करायचंय, मला ते करायचं, बिकॉज नाऊ यू आर नॉट अंडर एनी रिस्पॉन्सिबिलिटी. बट द मोमेंट यू गेट मॅरिड, लग्न झाल्यानंतर तुम्हाला चॅलेंजेस दिसायला लागतात. तुम्हाला नाही का खरं लाईफ समजायला लागतं. तुम्हाला प्रत्येक वेळेस कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तुम्हाला प्रत्येक वेळेस समजत नाही की मी आता हे करू का ते करू, हे केलं तरी प्रॉब्लेम आहे, ते केलं तरी प्रॉब्लेम आहे, काहीच नाही केलं तरी चालणार आहे. सो यू फील स्टक समवेअर. तुम्हाला वाटतं की नाही का आता कसं करू. आणि मग सगळ्यात जास्त मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागते पती पत्नीमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. सगळं समोर आहे, सगळं माहिती आहे, तरी सुद्धा ना काही गोष्टी अविचाराने केल्या जातात, काही गोष्टी रागात केल्या जातात, काही गोष्टी स्वभावामुळे घडतात आणि आपल्याला समजत नाही हे का होतं. बिकॉज द फॅमिली इज द मेन टार्गेट ऑफ डेव्हिल. ओके. जोपर्यंत आदाम एकटा होता, सैतान त्याच्यावर हल्ला करायला आला नाही. द मोमेंट इव्ह केम इन टू द सीन. काही लोक असं म्हणतात की आदाम होता ना, आता सैतान त्याला पाडायला आला नाही, आदामाला पाडू शकला नसता. हव्वा नाही का नाजूक आहे ना, हव्वा कमजोर होती म्हणून पाडला. आय एम सेइंग दॅट इज अ रॉंग एक्सप्लेनेशन. इव्ह वॉज नॉट वीक. तुम्हाला माहितीये एखाद्या देशावर जर हल्ला करायचा असेल ना तर कसा करतात माहिती? फर्स्ट द एनिमी हॅज टू फाईट विथ द डिफेन्स सिस्टीम ऑफ दॅट कंट्री. एखाद्या देशावर हल्ला करायचा तर त्या देशाची जी मिलिटरी आहे, त्या देशाची जी नाही का सुरक्षा संघटना आहे त्याला नाही का कमकुवत करायला लागतं. तिकडे पहिला हल्ला करावा लागतो, मग ते देश लुटता येतो, मग त्या देशावर नाही का हल्ला करून त्या देशावर युद्ध करता येतं. सो वाय वी कीप, सगळ्या बॉर्डरवर आपले सैनिक लोक का असतात? का देशाच्या मध्ये नसतात? वाय दे आर ऍट दी बॉर्डर. सगळ्या नाही का सीमा प्रांतांवर का असतात माहिती? कारण जेणेकरून तिकडून शत्रू जर घुसायचा प्रयत्न करेल तर ते येऊ शकणार नाही. आपले सैनिक जे आहेत, आपले लोक आहेत, आपले डिफेन्स मिलिटरी सिस्टम जी आहे ती आपल्याला नाही का वाचवेल आणि म्हणून आपण देशाच्या आतमध्ये सुरक्षित राहतो. सो डेव्हिल वॉज नोईंग की ऍडम जरी एकटा असेल तर देवाची योजना पूर्ण करण्यासाठी तो एकटा समर्थ नाहीये. वेन द मोमेंट लॉर्ड रिमूव्ड इव्ह, ज्यावेळेस त्याने हव्वेला आदामातून बाहेर काढलं, ज्यावेळेस तिला
त्याच्या समोर आणलं ना, त्यावेळेस नंतर नाही का सैतानाने त्या सीन मध्ये प्रवेश केला, त्या फर्स्ट फॅमिलीमध्ये प्रवेश केला, त्या पती पत्नीमध्ये, त्या विवाहामध्ये, त्या मॅरेज मध्ये प्रवेश केला. कारण त्याला माहितीये नाऊ ही कॅन डिस्ट्रॉय द मॅरेज, नाऊ ही वॉन्ट्स टू त्याला माहितीये की आता जर तो एकटा तिकडे जातोय ना, त्याला काही मिळणार नाही, त्याला देवाची पूर्ण योजना, देवाच्या लोकांचा नाश करायचाय, त्याला सगळ्या गोष्टी विध्वंस करायचाय. सो ही वॉज नोईंग की आदामकडे जाऊन फायदा नाही, कारण परमेश्वराने ज्या वेळेस हव्वेला त्याच्यातून बाहेर काढलं, परमेश्वराने ते क्वालिटीज, ते गुणधर्म त्याच्यातून बाहेर काढले, ज्याद्वारे देवाची योजना फलदायी होणारे, बहुगुणित होणारे, मल्टिप्लाय होणारे. सो ईव्ह वॉज नॉट वीक. त्यावेळेस ती स्त्री जी होती, हव्वा जी होती, ती अशक्त नव्हती, ती कमजोर नव्हती, तर इनफॅक्ट ती स्ट्रॉंग होती. कारण जर तिचं जे नाव जे आहे, देव म्हणाला आय विल मेक अ पार्ट हेल्पर सुटेबल. ज्यावेळेस प्रभू म्हणतो की मी आदामाला कोणीच अनुरूप सहाय्यक नाहीये, मी त्याला अनुरूप सहाय्यक बनवेल, तर प्रभू म्हणाला होता आय विल मेक एझेर केनेक्डो. याचा अर्थ स्त्रीला परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही हिब्रू पाहिलं की मी त्याच्यासाठी एझेर केनेक्डो बनवेल. एझेर म्हणजे जी एक मिलिटरी सिस्टीम आहे, जी डिफेन्स सिस्टीम आहे, एखादी व्यक्ती पडत असताना ज्याला हात देऊन उभं करते ती. सो परमेश्वराने स्त्रीला बनवलं, तर परमेश्वराने असं बनवलं की ज्या वेळेस कुठला अडचण येईल, कुठला प्रॉब्लेम येईल, तर ती जी असेल ना, ती ऍडमला मदत करेल, ती उभं करेल, ती त्याचं संरक्षण करेल. सो हे जी ओळख आहे ती देवाची आहे. परमेश्वर स्वतःला एझेर म्हणतो. शमूवेलाने ज्यावेळेस शत्रूंनी घेरलं होतं, त्याने तिकडे वेदी उभारली, त्या वेदीला त्याने नाव दिलं होतं एबेनेझर. एझर, ओके, एबेनेझर, की आमचा परमेश्वर, आम्हाला वाचवणारा, आम्हाला शत्रूच्या हातातून सोडवणारा परमेश्वर. सो ही पहिली ओळख, हा देवाचा स्वभाव परमेश्वराने ज्यावेळेस स्त्री आदामातून बाहेर काढली, तिला दिली होती. सो ईव्ह वॉज नॉट वीक. त्याची स्त्री, त्याची पत्नी, ती कमजोर नव्हती, ती अशक्त नव्हती, तर ती सशक्त होती. ऍक्च्युली जोपर्यंत तो तिला हरवत नव्हता किंवा तिच्याद्वारे तो कुठल्या गोष्टींमध्ये तिला कमजोर पाडत नव्हता ना, तो देवाची योजना नष्ट करू शकत नव्हता. आणि म्हणून त्याने तिला अप्रोच केला. अँड द मोमेंट त्याने तिला डिसीव्ह केलं. वाय शी फेल? बिकॉज शी इंडल्ज हरसेल्फ इनटू सम रॉंग कॉन्व्हर्सेशन विथ द रॉंग पीपल. आपण शब्दांविषयी शिकत होतो आणि मी तुम्हाला सांगितलंय की आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, हे पण आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. सो चुकीच्या लोकांचे शब्द ऐकून, चुकीच्या लोकांची काउन्सिलिंग घेऊन, चुकीच्या लोकांची मसलत घेऊन तिला वाटलं की अरे हा बोलतो ते खरंय, बिकॉज तो तिला अश्युरन्स देत होता, आय टेल यू शुअरली यू विल नॉट डाय. सैतान म्हणाला की मी खरं सांगतो, निश्चित सांगतो, तू मरणार नाहीस, खात्रीने तू मरणार नाही, तू देवासारखी बरं वाईट जाणणारी होईल. आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, त्या चुकीच्या व्यक्तीसोबत, चुकीच्या संभाषणामध्ये ती फसवली गेली आणि त्याच्यानंतर त्या संसारामध्ये, त्या पती पत्नीमध्ये सैतानाने ते बीज पेरलं. प्रेज द लॉर्ड. सो जोपर्यंत तुम्ही एकटे ना, तुम्हाला खूप सोपं वाटेल, पण ज्या क्षणी प्रत्येक विश्वासू लोक ज्यावेळेस मॅरेज मध्ये येतात, विवाह करतात ना, त्यांची योजना, त्यांचे प्लॅन्स खूप मोठे असतात. येस, आम्ही दोघं मिळून देवाची सेवा करणार, आम्ही इतकं काम करणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. आणि 1, 2, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर नाही का असं वाटतं, काय आम्ही हे का केलं, आम्ही एकटं बरं होतो, काय वाटायला लागतं. बिकॉज नाव आता तुम्ही विवाहात आल्यानंतर कोणीतरी अजून प्रवेश करायचा प्रयत्न करते, कोणीतरी तुम्हाला एकमेकांना एका गोलकडे चालायचे, पण आता एकमेकांच्या विरोधात चालतंय. वाय दिस इज हॅपनिंग कारण विवाहात प्रवेश करण्याच्या आधी कपल जे आहेत, जे पती पत्नी जे आहेत ना, ते काउन्सिलिंग घेत नाही, ते समजून घेत नाही विवाहाचा प्लॅन काय आहे, सैतान कसं काम करतोय, सैतानाला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये त्याने आपल्याला कमजोर पाडले, तो कुठल्या प्रकारे आपल्यामध्ये प्रवेश करू शकतो, हे समजून घेत नाहीत. म्हणून बरेचसे मॅरेजेस मध्ये चिडचिड, राग, हे ते ह्या गोष्टी होतात. बिकॉज सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग घेतात लोक, परंतु ना स्पिरिच्युअली, बिब्लिकली विवाह काय आहे, कसं केलं पाहिजे, काय त्याची ट्रेनिंग घेत नाही. आजकाल तर इतकं झालंय की बायबल सेज की स्त्रियांनो आपल्या पतीच्या अधीन राहा. सो वाईफ्स बी सबमिसिव्ह टू युअर हजबंड. सब म्हणजे अंडर, मिसिव्ह म्हणजे त्या मिशनच्या खाली. ओके, एक मिशन ऍडमला परमेश्वराने दिले, त्या मिशन मध्ये तुम्हाला चालायचं. सो नाही का असं नाही म्हणू शकत माय कॉलिंग इज डिफरंट, माय कॉलिंग इज डिफरंट, मला हे करायचंय, मला ते करायचंय. पती पत्नी वेगळ्या ह्याच्यात घालू शकत नाही. ऍक्च्युअली परमेश्वराने ज्यावेळेस हव्वेला पाठवलं ऍडमच्या लाईफ मध्ये, सो परमेश्वर काय म्हणाला की आदामासाठी अनुरूप सहाय्य, कारण जो परमेश्वराने उत्पत्ती 1:26 मध्ये आशीर्वाद दिला होता, तो आशीर्वाद फुलफिल करण्यासाठी परमेश्वराने त्याची योजना
पूर्ण करण्यासाठी या दोघांना एकत्रित ठेवलं होतं. ते दोघं एकच होते. परमेश्वराने ऍडम मधून त्या स्त्रीला बाहेर काढला, आदामामधून तिला बाहेर काढली, कारण तिचं वेगळं अस्तित्व असून नंतर त्या दोघांना शरीरात एक करण्याची गरज होती. हालेलुया. सो देवाचा प्लॅन ज्यावेळेस तुम्हाला समजणार ना, नेहमी तुमच्या पार्टनर मध्ये नाही का तुम्हाला देवाची योजना दिसणार. यू विल, आय एम टेलिंग यू, रोज रोज तुमच्या लाईफ पार्टनरच्या प्रेमात पडा, रोज त्या व्यक्तीचा सन्मान करणार ज्या देवाने तुम्हाला ती व्यक्ती लाईफ मध्ये दिली आहे. सो सबमिसिव्ह मध्ये राहायचं, याचा अर्थ जे मिशन तुमचा पती घेऊन चाललाय त्याच्या अधीनतेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला उभं राहायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला कार्य करायचंय. सो जर तुम्ही स्त्री आहात, जर तुम्ही पत्नी आहात, जर तुम्ही काही दिवसांनी लग्न करणार आहात, जर तुम्ही तरुण आहात, इफ यू आर थिंकिंग अबाउट मॅरेज, आय एम टेलिंग यू, फर्स्ट रीड युअर बायबल. देव काय सांगतात ना, राईट सोर्सेस कडून नॉलेज घ्या. चुकीचे लोक चुकीचे शिकवतील, राईट सोर्सेस कडून नॉलेज घ्या, देन यू बोथ विल वॉक. आणि मॅरेज इज लाईक, यू नो, आय एम टेलिंग, इट्स अ ह्यूज ब्लेसिंग. एव्हरी डे ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाने एकमेकांचा सन्मान, प्रेम करून चालणार ना, प्रतिदिन तुम्ही पाहणार की तुमचा विवाह आशीर्वादित होतोय. रोज चॅलेंजेस आहेत, परंतु त्याच्यामध्ये जसं तुम्ही दोघं एकमेकांना हातात हात धरून ते टॅकल करताय, दॅट इज डिफरंट. ओके, प्रेज द लॉर्ड. देव आपल्या सोबत आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस हे दोघं परमेश्वराच्या उपस्थितीपासून पळत होते, देवाने त्यांना थांबवलं, देवाने त्यांच्या सोबत काही गोष्टी केल्या, देवाने त्यांना श्रापित तर केलं नाही. पण इकडे काय होतंय माहिती, हा जो काईन आहे ना, या काईनाने परमेश्वराची उपस्थिती नाकारली. तो वेगळीकडे जाऊन राहायला लागला, त्याने स्वतःच सगळं नगर स्थापलं, वेगळी वंशावळ आली. पण मी तुम्हाला सांगू, जर तुम्ही उत्पत्ती 5 मध्ये आदामाची जी जिनिओलॉजी आहे किंवा आदामाची वंशावळ आहे ना, ते दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला कळेल. हालेलुया. ज्या लोकांनी देवाची उपस्थिती नाकारली, त्या लोकांना हेवन रेकॉग्नाइज करत नाही, त्या लोकांना स्वर्ग ओळखत नाही, त्या लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या इतिहासामध्ये स्थान नाहीये. हालेलुया. तुम्ही प्रॅक्टिकली किंवा जर आपण खरं पाहिलं तर आदम आणि हव्वा यांना पहिला मुलगा होतो, तो कोण आहे? काईन आहे. आणि पहिला मुलगा झाल्यावर हव्वा काय म्हणते माहिती, परमेश्वराने मला हे पुरुष संतान दिलं आहे. हालेलुया. आय हॅव अक्वायर्ड अ मॅन फ्रॉम द लॉर्ड. मला देवापासून हा पुरुष प्राप्त झालाय असं म्हणते. त्याच्यानंतर तिला दुसरा मुलगा होतो आबेल. आबेल तर खून झालाय, मरण पावलाय, ठीक आहे, पण काईन बद्दल काय, त्याचं का नाव नाही लिहिले आदामाच्या वंशावळीत? पूर्ण वंशावळीमधून, पूर्ण हिस्ट्री मधून, पूर्ण स्वर्गाच्या पुस्तकांमधून काईनाचं नाव मिटवून टाकण्यात आलंय, आणि काईनाच्या जनरेशनचं. हालेलुया. दिस इज, यु नो, इतकं भयानक आहे देवाची उपस्थिती सोडून जाणं. आय एम टेलिंग यू. आमच्या इकडे काल लाईक आमच्या चर्चचे बरेच लोक आले होते रात्री. सो वी हॅड अ फेलोशिप. पण आम्ही हेच ठरवत होतो, कितीही मोठी चूक होऊ दे, कितीही वाईट घडू दे, काहीही करू दे, तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की नाही मी कसं देवासमोर जाऊ, कसं हे करू, कितीही तुम्हाला तुमची नग्नता दिसू दे, जशी आदम हव्वाला दिसली, ती नग्नता घ्या, ते नाही का चुका घ्या, ते सगळं घ्या आणि परमेश्वराकडे जा. आपल्या स्वतःच्या बुद्धीने नग्नता झाकायचा प्रयत्न करू नका, देवाच्या उपस्थितीपासून निघून जाऊ नका. कारण ज्या वेळेस परमेश्वर ती नग्नता झाकेल, त्या वेळेसच आपण पूर्णपणे झाकले जाऊ. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला कव्हर करेल, त्या वेळेसच आपण कव्हर केले जाऊ. अदरवाईज अंजिराची पानं आपल्या बुद्धीने नाही का, आपण कितीही स्वतःला झाकायचा प्रयत्न करा, या जगामध्ये कोणीही आपल्याला नाही का कव्हर करण्यासाठी, आपल्याला सपोर्ट करण्यासाठी नाही. एव्हरीबडी इज हिअर टू, यू नो, शो आर नेकेडनेस. प्रत्येक जण आपली नग्नता दाखवायसाठी आहे. प्रत्येक जण ह्या जगामध्ये कोणी आपल्या सोबत नाहीये. सो कितीही मोठी चूक होऊ दे, कितीही कमजोर पडू दे, ऑलवेज देर इज अ वे. टर्न बॅक टू द लॉर्ड. हालेलुया. आपल्या निर्माणकर्त्याकडे जा आणि प्रभूला सांगा, प्रभू माझ्याकडून ही चूक झाली, प्रभू हा मी कमजोर पडले आणि मला माहितीये तूच मला सांभाळू शकतो. हा देवाची उपस्थिती सोडून निघून गेला. हालेलुया. परमेश्वराने त्याला श्रापित नाही केलं. काईनाने जे केलं त्यामुळे जमिनीचा श्राप त्याच्यावर आला. परमेश्वर इतका प्रेमळ, इतका चांगला आहे ना. लोकांना वाटतं की परमेश्वर नाही का जुन्या करारामध्ये पिता यावे परमेश्वर इतका कडक होता, इतका रागीट होता. काय रागीट होता, काय कडक होता?
हालेलुया. देवाचा पर्पज, देवाची योजना समजली ना, तर तुम्हाला कळेल की आपल्या परमेश्वरासारखा कोणी नाही. तो दयेचा सागर आहे, तो कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंद क्रोध आहे. हालेलुया. आणि ह्याची पूर्ण वंशावळ, त्याची लोक, त्याची मुलं आणि त्याची पूर्ण जनरेशन, सो ते लोक पृथ्वीवर राहिले. त्यांनी स्वतःचं नगर स्थापलं, स्वतःच्या गोष्टी केल्या, परंतु त्यांना देवाच्या राज्यामध्ये स्थान नाही मिळालं. द किंगडम ऑफ गॉड डज नॉट रेकॉग्नाइज दोज पीपल हु हॅज left the presence of the Lord. Hallelujah. Don't leave the presence of the Lord. काही होऊ दे, कसंही घडू दे. Hallelujah. दाविदासारखं बोलता आलं पाहिजे, सगळं जग खोटं ठरो आणि माझा परमेश्वर खरा ठरो. हालेलुया. गॉड लव्स यू, गॉड लव्स यू सो मच. मी तुम्हाला सांगते, आपले शब्द सुधारा, आपलं बोलणं सुधारा. देवाला विचारा, मी काय करू देवा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेट द वर्ड ऑफ गॉड ब्रिंग दॅट कन्व्हिक्शन इन युअर हार्ट. तुमच्या हृदयामध्ये ते कन्व्हिक्शन येऊ दे. आपल्या मुलांसाठी प्रार्थना करा. सी योब जो होता, नेहमी त्याला एकच भीती असायची, काय माहिती माझ्या मुलांनी काय केलं असेल, काय माहिती त्यांनी देवाला दुखावलं असेल. तर मुलांच्या नावाने सुद्धा देवापुढे तो सॅक्रिफाईस, बलिदान, यज्ञ, होम हवन करायचा, की माझ्या मुलांकडून चूक झाली असेल प्रभू, माझ्या मुलांना सांभाळून घे म्हणून. बी लाईक जोब. आपल्या मुलासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करा, की प्रभू आम्हाला तुझी गरज आहे, परमेश्वर माझ्या कुटुंबाला तुझी गरज आहे. आय एम टेलिंग यू, सैतान नेहमी फॅमिलीमध्ये प्रवेश करणार. तुम्हाला माहितीये, सैतान नेहमी नाही का पोटचं फळ आणि त्यांच्यामध्ये एन्मिटी, त्यांच्यामध्ये द्वेष आणण्याचा प्रयत्न करतो. सी, आदाम हवा तिकडून आले, त्यांनी नाही का एकमेकांना सावरलं, देवाने ज्या गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये चालतायत. बट द इमिडिएट फॅमिली, द फर्स्ट जनरेशन, जी पहिली वंश होता, की काईन आणि एबेल, ह्या दोन्ही भावांमध्ये सैतानाने वैर निर्माण केलं, त्यांच्यामध्ये खून आणला, एक दुसरीकडे गेला, एकाचा नाश झाला. तेव्हापासून भावाभावांमध्ये, तेव्हापासून मुलांमध्ये सैतान काम करत आहे आजच्या दिवसापर्यंत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहा काईन आणि एबेलकडे, तुम्ही पहा एसाव आणि याकूबकडे, तुम्ही पहा योसेफकडे आणि त्याच्या भावांकडे, तुम्ही पहा दाविदाकडे आणि नाही का त्याच्या भावांकडे. जे जे लोक देवाचं पाचारण घेऊन जन्माला आले, त्यांच्या भावांनी कधी त्यांना नाही का ऍक्सेप्ट केलं नाही, किंवा कधी त्यांच्या सोबत ते चांगले वागले नाही. Praise the Lord. Unless and until you know the word of God, unless and until you know how to forgive and forget, तुम्ही कधीच नाही का आपल्या लोकांवर प्रेम करून चांगलं चालू शकत नाही. मग आपलेच घरातले लोक आपल्या विरोधात उठतील का? परमेश्वर आपल्याला सांगतोय, त्यावेळेला आपल्याला दाखवलंय की रक्त मांस याच्याशी आपलं लढणं नाही. कुठल्या तरी गोष्टी आहेत की ज्यांना परिवार नकोय, सैतानाला परिवार नकोय. सैतान आज तुमच्या घरामधून वाद, भावामध्ये वैमनस्य, फॅमिलीमध्ये ह्या जर सगळ्या गोष्टी आणत आहे, तर हे देवापासून नाहीये. डोंट थिंक की हे लोक असेच आहेत, ते लोक तसेच. नो, गो ऑन युअर नीज. आय एम टेलिंग यू, देवाच्या सानिध्यात बसा, गुडघ्यावर जा, देवाला म्हणा, प्रभू हा परिवार तू मला दिलाय, या परिवारात तू मला ठेवलंय, सो माझ्या परिवारातल्या एकाही व्यक्तीचा नाश होणार नाही. माझ्या लोकांची मन बदल परमेश्वर, माझ्या परिवारावर दया कर प्रभू, माझ्या परिवारावर कृपा कर प्रभू. लेट माय फॅमिली, लेट माय चिल्ड्रन, लेट माय पीपल, लेट माय रिलेटिव्स, दे एक्सेप्ट यू, लेट दे सर्व यू, लेट दे नो द ट्रूथ. हालेलुया. जर तुम्ही आज परिवारासाठी मध्यस्थी करत नाहीये, डोंट एव्हर थिंक की यू कॅन सर्व लॉर्ड. कधीच विचार करू नका की तुम्ही बाहेर जाऊन देवाची सेवा कराल. नाही. हालेलुया. नाही करू शकणार. तुम्ही तुम्हाला प्लीज करण्यासाठी, स्वतःला संतुष्ट करण्यासाठी कदाचित सेवा कराल, पण प्रभू ते नाही विचारणार की किती लोक बाहेर मीटिंगला आले आणि किती लोकांनी अनॉइंटिंग रिसीव्ह केलं, किती लोक पडले, किती लोक नाचले, किती लोकांनी टेस्टिमोनीज दिल्या. प्रभू हे नाही विचारणार. त्यावेळेस प्रभू विचारेल, तुझ्या परिवारात तू असं का वागलास? तू तुझ्या भावाला क्षमा का नाही केलं? तू तुझ्या आई वडिलांना क्षमा नाही केलं? तुम्ही तुमच्या मुलांना योग्य त्या गोष्टी का नाही शिकवल्या? प्रभू परिवाराबद्दल विचारणार, कारण परमेश्वर हा कुटुंबाचा परमेश्वर आहे. हालेलुया. कुटुंब देवाने निर्माण केला, विवाह परमेश्वराने बनवला, आणि परमेश्वराला पाहिजे की तुम्ही फलदायी व्हावं, तुम्ही बहुगुणित व्हावं. सो टेक केअर ऑफ युअर वर्ड्स. इन्स्टेड ऑफ सेइंग की तुम्ही असेच आहात, बोला की माझा परिवार चांगला आहे, मला हा परिवार, हे लोक माझ्या देवाने दिले, आणि मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. से इट बोल्डली. हालेलुया. कन्फेस इट एव्हरी डे, एव्हरी डे. आय एम टेलिंग यू, तुम्ही आज बी पेरताय, नक्कीच ते 100% फळ देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.